आपण उभे आहोत पिंपरी पेंढार या गावामध्ये. पाठीमागं हे भव्य दिव्य असं मळगंगा मातेचं मंदिर आहे. अतिशय चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलेलं आहे. चांगली वेस बांधलेली आहे, तुळस बांधलेली आहे, बाजूनी सगळीकडनं कंपाऊंड केलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं कंपाऊंड केलेलं आहे ह्या कंपाऊंडमध्ये स्थानिक मंडळींना काही त्रास होतोय. बाजूची जी घरं आहेत त्यांना उतरायला जागा नाही किंवा वावरायला जागा नाही. जर ही जागा ट्रस्टच्या मालकीची असेल तर या ठिकाणी त्यांनी ॲक्वायर करायला हरकत नाही. परंतु जी बाजूची मंडळी आहे त्या लोकांनी जायचं कुठून, यायचं कुठून, खाली उतरायचं कसं, सामोपचाराने एकत्र बसून हा प्रश्न सोडवायला हवा होता. आता ही जी आपण बाकीची इथली जी घरं पाहतोय हे अगदी ह्या भिंतीला टच आहे. तर इथं भिंत घातली तर यांना इकडनं बाहेर येताच येणार नाही. आता वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे सुद्धा आपण दोन्ही बाजूचं म्हणणं समजून घेणार आहे. आपल्याला ना ह्या गटाची बाजू घ्यायची ना त्या गटाची बाजू घ्यायची. जे खरं आहे ते आपल्या लोकांपुढे नेण्याचा प्रयत्न आहे. प्रथम दर्शनात इथं आपण पाहतोय हा उंबरा आहे. हा उंबरा ते हे सगळं अंतर किमान 4 ते 5 फूट हे उंचीचं आहे. इकडनं जर खाली उतरायचं असेल तर ते उतरणं शक्य नाही. तर बघा हे दादा कशावर चढतायत. म्हणजे काय परिस्थिती आहे इथं चढताना. त्यांच्या वयस्कर आजी आहेत. वास्तविक ही जागा जरी मालकीची असेल ट्रस्टच्या तरी काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. असो, आपण ट्रस्टच्या अध्यक्षांचं पण म्हणणं घेणार आहे. मावशी नमस्कार, काय नाव? गौबाई दोंडू कुठे. हे कुठलं मंदिर आहे? मंदिर मळगंगा. कधी बांधलंय? आता हे नवीन बांधलेलं झाली 8 वर्ष. जुनं तर आमच्या आधी तुमच्या अगोदर? आमच्या अगोदर होत. आता इथे जे दिसतंय सगळी परिस्थिती, इथं उतरायला पायऱ्याच नाही. ही जागा ट्रस्टची का तुमची? नाही, ते ट्रस्टची नाही, आमचीच स्वतःचीच जागा आहे ही. तुमची आहे. मग आता इथे उतरायचं कसं इकडच्या बाजूने? आता कसं उतरायचं आम्ही म्हणलं होतं. ही जागा बी जी होती ना, हा मग तुमचं म्हणणं मी नंतर घेईन. बरं का? हा बोला ना. ज्या टायमाला इथे खोदायला आले ना तर म्हणले आम्ही 2 पायऱ्या करून देऊ. मग जीसीबी लावली. वर होतं जरा उंच होतं, ती जीसीबीने खाली केलं त्यांनी. नाही, पायऱ्या करून देऊ मान्य, पण ट्रस्टची जागा कुठपर्यंत काय माहितीये का? इथं 10 फूट जागा होती, मोकळी रस्ता. मग आता तू सगळं ॲक्वायर झाला. गाडी जात होती इथून. ट्रस्टचे अध्यक्ष कोणी माहितीये का? नाही सांगता यायचं. तुमचा मुलगा पण ट्रस्ट मध्ये अशी माहिती मिळते. हा 2 नंबरचा होता. मग तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही का बाबा इथं मी खाली उतरायचं कसं? ते त्यांचं म्हणणं काय आहे, मी ट्रस्ट मध्ये आहे, मी कसं काय म्हणणार, स्वतःच आहे ना. अहो, आपण मत मांडलं पाहिजे. शेवटी पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिकच्या हितासाठी आपण करतो. जर लोकांची गैरसोय होत असेल तर मार्ग काढला पाहिजे. आता त्यांचं घर शेती आहे. तुमच्या मुलाचं? हा. ठीक आहे, आपण मुलाशी पण बोलूया. भाऊ खाली या. आता हे त्यांचे चिरंजीव आहेत आजींचे, यांचे बंधुरात इथं विश्वस्त आहेत. नेमकी वस्तुस्थिती काय आपण जाणून घेऊया. दादा तुम्ही काय सांगाल? इथं जे चढायला उतरायला जागा नाही. आम्ही पहिले मुंबईला होतो. तुमचं नाव काय? माझं राजू दोंडू कुठे. आता हे जे मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे, लहानपणापासून बघतो इकडे खूप मोठी जागा होती. आणि ट्रस्टची जी जागा आहे, मंदिराची जागा, काय ट्रस्टचं नाव? काय म्हणाल, ट्रस्टचा अध्यक्ष कोणी माहिती आहे का? काय मला नाही ते पण माहित नाही. बरं, हा तुमचा प्रॉब्लेम सांगा. माझा प्रॉब्लेम काय नाही, काय इकडे प्रॉब्लेम हाच आहे, बाकी काय. तुमचे बंधुराज याच्यात विश्वस्त आहे, तुम्ही त्यांना का सांगत काय लक्ष देत नाही. त्यांचं काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, एवढं आजूबाजूला सगळ्याला माहिती आहे. इकडे पहिले जागा होती, मंदिर इथपर्यंत होतं, आमची जागा होती. आणि मंदिराची बी जागा आहे ना, मी असं ऐकलंय बाबा आमच्या वाडवडिलांनी ती मंदिराला दिलेली जागा आहे. तुम्ही जागा दिलेली कुटुंबाने. वर नाव काय? धोंडू नामदेव कुठे. हे आमच्या वडिलांचं नाव आहे. वर काय लिहिलंय? असं देवीचे भक्त, देवीचे भक्त आम्ही पूजा करायची. हा, आम्ही आहे भगत आहेत. 3 वर्षांनी एकदा आमचं चाल आहे. आता मला एक सांगा, काय होणं अपेक्षित आहे? काय सुचवाल? काय करायला पाहिजे? काय आता काय करू शकतो, काय बोलू शकतो. नाही, विश्वस्तांनी काय अशा पायऱ्या करायला पाहिजे? आमचं असं म्हणणं, आईचं असं म्हणणं की एवढे पायऱ्या अशा उतरायला पायऱ्या केल्या पाहिजे. पण मागच्या बाजूने तुम्हाला दरवाजा असेल ना? पहिल्यापासून येतो. तिकडनं फ्रंट आहे. फ्रंट तिकडनं नव्हता, फ्रंट इकडेच होता. फ्रंट इकडनं, तो बॅक साईड. तो बॅक साईड आहे. ही दिशा उत्तर, ती दक्षिण. दक्षिणेला जनरली घराचा आपण दरवाजा ठेवत नाही, इकडनं पाहिजे. ठीक आहे, असो. जर हे अशा पद्धतीनं असेल तर प्रथम दर्शनी हे चूक आहे. आता शेवटी नेमकं हे कशासाठी केलंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. इथं बाजूला सुद्धा काही लोक राहत आहेत. आता इथं सगळीकडे पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत.
इथे काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवलेले नाहीत, ही जागा मोकळी ठेवलेली आहे. आता त्याचं नेमकं कारण काय आपल्याला माहित नाही. इथे एक दुकानदारीवाले ताई आहेत, तर ताई येता पुढे, ताईंकडनं समजून घेऊया. ही ताई खाली या. आता इथे ही भिंत घातलेली आहे, तुम्ही इथं भिंत घालून का नाही दिली? पुढे या ना. आम्ही वापरणार कसं ना मग? हे तुम्ही विरोध केला का? हो, विरोध आहे. मग अध्यक्ष साहेब काय म्हटले? आता त्यांचं काय म्हणणं आहे काय माहित नाही, पण आम्ही इथे भिंत घालून दिली तर हे दुकान कसं चालणार ना? मुलं आहेत शिक्षणाला माझी. मात्र ट्रस्टने जागा ऍक्वायर नाही करायची का? नाही. म्हणजे अच्छा, तुमचा वापर आहे. हो, रस्ता आहे इथं. अच्छा, रस्ता होता. आहेच आहे. तुम्ही किती वर्ष इथं आहेत? आता माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली. तेव्हापासून रस्ता होता. हो. बाबा तुमचं काय, कुठलं गाव? आपण बाबांशी बोलले. बाबा या खाली. शेवटी सत्य. कुठली जागा? ही घर विकत घेतली. कोणाकडनं घेतली? दुर्गुड्यांक घेतलेली. बरं, ती किती स्क्वेअर फूट घेतली होती? बरं, ते एवढं नाही मला सांगता येते, पण पण जी असेल ती, मग याच्या पाठीमागं घेतली का इथपर्यंत घेतली होती? ही जागा नाही नाही आपली कंप्लीट. उलट इथं इथं 23 इंच जागा आपली भरती इथं. तुमची बरं. मग इथं पेविंग ब्लॉक का नाही बसवले? इथं आता ते त्यांचं चाललंय दंडकशाही. कोण करतो दंडकशाही? भिंत घालायची ट्रस्टवाली. मग आता भिंत घालायला तुम्ही अडथळा का आणता? मग अडथळा मग आम्ही जाण्याने कुठून जाणार? दक्षिणेच्या बाजूने. नाही नाही, तिकडून ती दिशा बरोबर नाही ना. आम्ही ते लॉक करणार आहे आणि एक मुलगा वर राहतोय, एक मुलगा 2 नंबरवरती राहतोय आणि आम्ही इथं राहणार आहे. पण चालले तोपर्यंत चालले नाही तर एक आम्ही निश्चित आहे की दक्षिणेच्या बाजूने आपण दर्शन भाग ठेवत नाही. तर मग इकडून आम्ही इकडून वापरणार आहे ना, आणि कायमचं इकडूनच वापरतोय ना आम्ही. त्यांना माहिती आहे ना. मग ट्रस्टच्या अध्यक्षांना बोलले नाही का? अध्यक्षांचा विषय झालेला आहे आणि इथं झाडं होती आपली, त्यांनी ती काढून टाकली दंडकशाहीनं. त्यांचं म्हणणं असली जागा आमची आहे. हा नाही नाही, जागा त्यांची ती हे पूर्वीचं जे आहे ना 29 फुटच आहे जागा. हे त्यांनी चालवले आकार करायचं काम. आता आपल्यासोबत दुसऱ्या एक ताई, जर त्यांच्याशी बोलूया. ताई जरा खाली या. नेमकी वस्तुस्थिती काय आहे इथं? आता जे ट्रस्टने भिंती घातलेल्या आहेत, फायद्याच्या का तोट्याच्या? हे तोट्याचे आहेत. काय तोटं? मेन म्हणजे सासू सासरे माझे वयस्कर आहेत, ते हे खाली इथं रूम आहे, तिथं ते रूम वापरता येते आणि गुडघ्यांचे त्रास असल्यामुळे त्यांना वर खाली येता येत नाही, जाता येत नाही आणि ते दिवसभर इथेच विश्रांती करत असतात, दिवसभर इथेच असतात. मग यांनी जायचं कसं, यायचं कसं? दिवसभर तर त्यांना वरती खाली होणार नाही. आणि मग आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? ही जागा मोकळी आहे, भिंत घातलेली नाही, रस्ता मोकळा आहे, अपेक्षित काय? मला तर वाटतं इथं भिंत घालू नये. भिंत जर घातली तर तुम्ही भिंत घातलीच नाही ना, उघडच आहे सगळं. नाही नाही, मग घालू नये, कारण नंतर ना हवा येणार कशी? वयस्कर भिंत घालणार होते का? भिंत घालणार होते, पण कारणास्तव काही कारणास्तव त्यांनी ते घालायची बंद केलेली आहे. वयस्कर असल्यामुळं हे वयस्कर सासू सासरे असल्यामुळं काही दिवसांनी जर भिंत घातली तर हवा येण्याचा प्रॉब्लेम, श्वास गुदमरू पण शकू शकतो का नाही त्याच्यामुळे. तुमच्या बाजूला काही लोक राहतात, त्यांचं मागे घर आहे, तिथं भिंत घातलेली आहे, त्यांना तर हवाच नाही. दर्शनी बागेतून छोटा बोळ आहे, त्यांनी आतमध्ये यायचं कसं? त्यांनी सुद्धा विरोध केला होता, म्हणजे त्यांची सुद्धा तक्रार आहे, पण ग्रामस्थ काही ऐकत नसल्यामुळे. ट्रस्टचा अध्यक्ष कोण आहे? किसन कुठे येते? मग त्यांच्याशी कधी बोलणं झालंय? आमचे म्हणजे जेंट्स लोकच सगळं काही बघत असतात ना. आता तुमची अपेक्षा इथं भिंत घालू नये? हो, आमची इच्छा आहे इथं भिंत घालू नये. एक निश्चित आहे, मंदिर आहे, देवाचं काम आहे, परंतु जी लोक राहतात, देव माणसं सगळी एकमेकांसाठी पूरक असतात. जर गैरसोय करून जर काही होणार असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्यासोबत एक दुसरे सहकारी आहेत. सर तुम्ही काय सांगाल? आता सगळं आपण पाहतोय, मंदिराच्या बाजूनी सुशोभीकरण केलेलं चांगलं आहे, जागा ॲक्वायर केलेली चांगलं आहे, मधला रस्ता तो तिथं पॅक केलेला आहे, तिकडच्या लोकांना निघायला रस्ता नाही. इथे बाजूला एक, मी जर कॅमेरामॅनला विनंती करेल, हे जे बाजूला घर आहे तिथं पॅक केलेलं आहे. आपण त्यांचं पण म्हणणं घेणार आहे, लोकांनी बाहेर पडायचं कुठून? सुशोभीकरण केलेलं कधी पण चांगलंच आहे, पण त्यांनी डायरेक्ट भिंती घालायला सुरुवात केली आहे. तर आमच्या ह्या जागेला तुमचं नाव काय? मच्छिंद्र बबन वागचौरे आहे. तुमचं कुठलं गाव? हेच गाव आमचं. मग तुम्ही ज्यावेळेस ग्रामसभा असते, ट्रस्टची वार्षिक सभा असते, तेव्हा का बोलले नाही किंवा ट्रस्टला लेखी पत्र का दिलं नाही? आम्ही लेखी पत्र त्यांना दिलेलं आहे. आमचे बंधू हे पूर्ण पाठपुरावा करतात, ग्रामसभा वगैरे. काय ऐकत नाही?
ते लोक ऐकत नाहीत. आमच्या ह्या पिढ्यानपिढीच्या जागा आहेत, आम्ही लहानचं मोठे इथं झालोय, आमचा इकडे वापर आहे आणि आपला सार्वजनिक रस्ता आहे इथं, असं आहे. मग अध्यक्ष काय म्हणतात, म्हणजे बाबा त्यांची काय मनमानी आहे का त्यांचीच जागा आहे मग त्यांनी ॲक्वायर करायला नको का? ते लोक थोडी दंडकशाही करतात. या भिंती वगैरे त्यांनी सगळे दंडकशाही करूनच, भांडणं वगैरे करूनच घातलेले आहेत. आता याच्यात दुसरा पण एक प्रकार आहे. हे बघा, कडेला गाय, आपण जाऊ तिकडे बघूया, तिकडे पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे. पेविंग ब्लॉक बसवलेत, बाजूने भिंती घातल्यात, झाडं लावली, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी बाजूची भिंत जी बांधकाम केलेली आहे, ती भिंत तिकडच्या लोकांना बाहेर निघायला जागा राहत नाही, सामंजस्यपणे मार्ग काढणं अपेक्षित होतं, पण तसं होताना दिसत नाही. आता ट्रस्टची या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे, त्यांची बाजू काय आहे, ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आता या ठिकाणची आपण ही जी भिंत पाहतोय, ही भिंत कदाचित आतली जागा देवस्थान ट्रस्टची असल्यामुळे त्यांनी ॲक्वायर केलेली असेल, परंतु हा रस्ता जर पूर्ण मोकळा होता पूर्वी, तर तो मोकळा ठेवायला पाहिजे होता. आता इथं ज्यांचं घर होतं, जर ही भिंत पूर्ण घातली तर त्या लोकांनी इकडून कुठून यायचं, ते म्हणतील पश्चिमेने यायचं किंवा त्या बाजूने जायचं. पण हा रस्ता जर मोकळा असेल, हा स्पेस मोकळा असेल, तर ॲक्वायर करायची गरज नव्हती. आणि त्यांची जागा समजा इथपर्यंत असेल तर तेवढीच जागा ताब्यात घ्यायला हवी होती. एवढी जागा ॲक्वायर करणं प्रथमदर्शनी अयोग्य वाटतंय. आता नेमकी वस्तुस्थिती काय ही लोक सांगतायत ते खरं का ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त ते नंतर काय सांगतील ते खरं, लोकांपुढे खरं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला ना यांची बाजू घ्यायची ना ट्रस्टची बदनामी करायची. ट्रस्ट गावासाठी आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे. जर अडवणूक करून वेगळी काही सोडवणूक होणार असेल तर ते बरोबर नाही. विश्वस्त मंडळींना विनंती आहे, ह्या सगळ्या लोकांशी चर्चा करा, त्यांच्या अडचणी काय त्या समजून घ्या आणि चर्चेने मार्ग सोडवा. कुठंतरी आडकाठी करणं किंवा लोकांची अडवणूक करणं योग्य नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा एक शासनाची योजना आहे, परंतु त्या योजनेचा वेगळा अर्थ इथं जर होत असेल, कोणाची तरी अडवा आणि कोणाची तरी जिरवा असं होत असेल तर योग्य नाही. किसनराव एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यांचं काम चांगलं आहे, समाजामध्ये त्यांना मान मोठा आहे. जरा विचार करा, लक्ष घाला आणि या लोकांना न्याय द्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपरी पेंढार. ते जे उभे आहोत, बाजूला मंदिर आहे, ह्या उत्तरेच्या बाजूला सद्गुरू कृपा म्हणून एक बांधकाम केलेली खोली आहे. ती कोणाच्या मालकीची माहीत नाही, परंतु या ठिकाणी भिंत घातलेली आहे. या भिंतीमुळे त्यांना आता इकडनं यायला रस्ता बंद झालेला आहे. जर हा रस्ता सार्वजनिक असेल तर तो रस्ता सोडून ॲक्वायर करायला पाहिजे होतं, किंवा हे सगळं करत असताना सगळ्या लोकांची संमती घेणं, लोकांना ते सोयीचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता, परंतु तसं होताना दिसत नाही. सर तुम्ही काय सांगाल, आता आपण सगळं पाहतोय, नेमकं घोडं पेंड कुठं खाते? हा ट्रस्टचा पूर्ण मनमानी कारभार चाललेला आहे. हे दंडकशाही करायची. यांनी सुरुवातीला असं चित्र गावात तयार केलं का इथं मंदिराच्या परिसरातील असणारे रहिवासी, ह्या रहिवाशांचा गावाला आणि देवस्थानला विरोध आहे असं यांनी पूर्ण गावात असं एक चित्र तयार केलं आमच्या विरोधात. आणि नंतर गावच्या मिटिंगा घ्यायच्या, लोकांना भडकावून द्यायचं. तिथं जी ट्रस्टचं जे ऑफिस त्यांनी तयार केलेलं आहे त्या ट्रस्टमध्ये ह्या 2-3 जणांनी राजकारण करायचं इथल्या राहणाऱ्या लोकांबद्दल. लोकांचे इथं दरवाजे बंद करायचे, हे राजकारण यांनी करायचं. परत यांच्या काही गोष्टी अंगाशी आल्या का यांनी गावची मिटिंग घ्यायची, गावातल्या लोकांना भडकावून द्यायचं आमच्या विरोधात. आता हे पेपर बघा तुम्ही, हे मळगंगा देवस्थानचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या चारही साईडला असणारे हे सिटी सर्वेचे रस्ते आहेत, हे चारही बाजूला रस्ते आहेत. आमच्या सनदेला पण हे बघा, रामभाऊ राजाराम वाकचौरे लागू रस्ते दोन्ही साईडला, दक्षिण आणि उत्तर. हे विठाबाई महादेव मोजे लागू रस्ते, लागू रस्ते. हे बघा, गणपत भीमाजी कुठे लागू रस्ते, लागू रस्ते. सर्व डॉक्युमेंटला लागू रस्ते, आमच्या गाव नकाशाला लागू रस्ते आहेत, आमच्या वैयक्तिक सगळ्या सिटी सर्वे नंबरला लागू रस्ते आहेत.
मग यांची एवढी ही जी 2-3 जणांचं जे खुनशी राजकारण चाललंय हे तुम्ही बघितलं तिथं नाही, गटतटाचं याच्यामध्ये खुन्नसीचा काय प्रश्न आहे? आता बघा ही प्रॉपर्टी काय अध्यक्षांच्या नावाने होणार नाही. त्यांनी जी भिंत घातली, लोकांची अडवणूक केली, ते 100% चूक आहे असं आपण म्हणतोय. त्यांची सुद्धा आपण बाजू जाणून घेऊ. तुम्ही तिथं बघा, आमच्या घरासमोर जाणून बुजून पेविंग ब्लॉक बसवायचे ठेवलेत आणि बाकीचे हे पेविंग ब्लॉक बसवलेत. आम्ही ह्या गावात आता आमचे आजोबा वडील आम्ही, मग आता आम्ही गावामध्ये, आता मी असन किंवा आमचे भाऊ असन, गावातल्या प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक मंदिराला आमचं योगदान आहे. ह्या मळगंगा मातेच्या मंदिराचं काम चालू असताना 11,000 रुपये मी स्वतः मंदिराच्या बांधकामासाठी दिलेले आहे. आपल्या गाड्याची यात्रा असो, गाड्याच्या यात्रेला 25,000, 11,000, 5,000 हे सलग 3 वर्ष. स्वर्गभूमी असू द्या, स्वर्गभूमीच्या चांगलं काम होतंय. ठीक आहे, आम्ही योगदान देताना गटतट न बघता स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाला आमचे भाऊ आणि मी 22,000 रुपये तिथं. आता धर्मध्वजाचं काम आहे, 25,000 रुपये. सर, तुमचं योगदान लक्षात आलं. ठीक आहे, तुम्ही सामाजिक कामामध्ये करताय. ही जर जागा ट्रस्टची असेल तर त्यांनी ॲक्वायर करायला पाहिजे. तुमची गैरसोय होणार नाही ही वस्तुस्थिती. ट्रस्टची जागा मोकळी नेमकी किती होती? आता ही ट्रस्टची इथपर्यंत ही जागा आहे, इकडं हा रस्ता आहे, हे सगळं सार्वजनिक जागा. सगळं सर्व आहे, सार्वजनिक रस्ते. मग तुम्ही ट्रस्टची वार्षिक सभा असते, ग्रामसभा असते, त्याच्यात विषय का घेत नाही? मी गावच्या मिटिंगला मी हजर होतो, ग्रामसभेला हजर होतो, पण यांनी गावातल्या काही ठराविक लोकांना भडकावून द्यायचं, त्यांना उभं करायचं बोलायला. त्यांना मी हे कागदपत्र सुद्धा दाखवले. एक शिक्षक आहेत त्यांना सुद्धा दाखवले. आता ट्रस्टमध्ये तुम्ही बघा, एक रिटायर मुख्याध्यापक आहे, रिटायर शिक्षक आहेत. मग हे कागदपत्र जर आम्हाला लिहिता वाचता येते, त्यांना येत नाही का? त्यांना समजत नसेल तर कोणाकडून समजून घ्यावेत ना. त्यांनी आम्ही जे कागदपत्र दाखवतोय ना, असा त्यांनी एकही पेपर ही लागू, त्यांच्या समजा देवस्थानच्या याला लागू मोकळी जागा म्हणलंय ना, तर त्यांनी ती लागू मोकळी जागा देवस्थानची आहे असं त्यांनी सिद्ध करावा, किंवा एकही पेपर त्यांनी आता दाखवा. आता ते जर म्हणतात मळगंगा मातेच्या या मंदिराच्या बाजूला असणारी मोकळी जागा देवस्थानची आहे, तर विश्वकर्मा मंदिराचा उतारा काढला तर विश्वकर्मा मंदिराच्या बाजूला लागू मोकळी जागा म्हणलेली आहे. मग आता विश्वकर्मा मंदिराची ट्रस्ट आहे, मी स्वतः तिथं अध्यक्ष आहे. मग त्या आम्ही सुद्धा अपील करायचं का? आम्ही सुद्धा ते रस्ते बळकवायचे का? जर हे तुम्ही ही लागू मोकळी जागा, तुमचं म्हणणं नेमकं काय? मग हे सिटी सर्वेचे रस्ते आहेत, हे रस्ते येथील असणाऱ्या लोकांना आज 2-3 पिढ्यांपासून हे लोक हे रस्त्यांचा वापर करतायत. मग हे रस्ते सर्वांसाठी आहे. मग तुम्ही हे रस्ते सार्वजनिक रस्ते ॲक्वायर करायची गरज नाही. रस्ते ठेवले पाहिजे. आणि सुरुवातीला ज्यावेळेस सुशोभीकरणाचं काम चालू केलं त्यावेळेस मी स्वतः त्या 2-3 जणांना सांगितलं होतं ट्रस्टीमधल्या, का तुम्ही सुशोभीकरणाचं काम चालू करताय, इथल्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या, एकदा बसा, त्यांच्याबरोबर बोला. त्यांनी डायरेक्ट JCP डायरेक्ट तोडता डायरेक्ट काम चालू केलं. आणि इथल्या लोकांना विश्वासात न घेता आम्ही त्यांना सुरुवातीला बोललो होतो की जर तुम्ही 1-2 फुटाची भिंत घाला, ठीक आहे, तुम्हाला रस्ते तुम्हाला देवस्थानमध्ये घ्यायचे, तुम्हाला दक्षिण उत्तरेला जागा कमी आहे मंदिरासाठी, ठीक आहे, ते आम्हाला पण समजतंय. तुम्हाला ती जागा घ्यायची ना, तुम्ही घ्या, 1-2 फुटाची भिंत घाला, पेविंग ब्लॉक बसवा, बाकडे लावा, सुशोभीकरण करा चांगलं. पण तुम्ही 8 आणि 10 फूट उंचीच्या भिंती घालताय, याचा अर्थ तुमचा हेतू चांगला नाही. तुम्ही इथं राहणाऱ्या लोकांची घरं बंद करताय. तुमचा इथं राहणाऱ्या लोकांबद्दल एवढा द्वेष का? तुम्ही जातीपातीचं राजकारण करताय का? इथं सगळे हे बलुती समाज आहे हा सगळा राहणारा. का करताय तुम्ही असं? जाणून बुजून तुम्ही करताय का? हा असा हे मळगंगा माते या सगळ्या विश्वस्तांना, ग्रामस्थांना सुबुद्धी दे आणि प्रश्न सुटायला पाहिजे. वास्तविक ज्याच्यासाठी आपण करतो, सुशोभीकरण करतो, येणाऱ्या भाविकांसाठी, नागरिकांसाठी सगळं करत असतो, अशी जर अडवणूक होत असेल तर ते चूक आहे. हा ग्रामसभेचा ठराव. काय ठराव आहे? ग्रामसभेचा ठराव ही मोकळी जागा देवस्थानच्या याच्यामध्ये वर्ग होण्याबाबत, म्हणजे त्या जागेला नंबर मिळण्याबाबत. आता हा यांनी ठराव घेतलाय, हा आता एवढ्यात घेतलेला आहे. बांधकाम अगोदर केलंय, हे सगळे बांधकाम अगोदर केलंय, लोकांचे दरवाजे घरं बंद केलेत आणि नंतर आता ठराव घेतलाय. पण त्याच्या मूळ जागेचा आटा असेल ना, मूळ जागेचा आहे ना, तो किती गुंठ्याचा आहे? तो ना
या ट्रस्टची ऍक्च्युली जागा किती आणि आता ॲक्वार किती गेली? आता हे बघा 261.9 चौरस मीटर हा जो दाखवलेला आहे हे या क्षेत्रफळाच्या बाहेर यांचा काही संबंध नाही. म्हणजे आता जी जागा ॲक्वार केली ही ट्रस्टची नाही असं तुमचं म्हणणं आहे? हे सार्वजनिक रस्ते आहेत, हे डॉक्युमेंट आहे, त्यांनी एकही पेपर द्यावा काही. तुम्ही आता सगळी माहिती सांगताय, जर ही सगळी माहिती खोटी ठरली आणि तुम्ही ट्रस्टची बदनामी केली म्हणून तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकला तर तुमची भूमिका काय राहील? नाही, मी हे जबाबदारीपूर्वक बोलतोय. त्यांनी तहसीलदार साहेबांना समजा समोर किंवा BDO साहेबांसमोर याची मंदिराच्या बाजूला असणारे रस्ते, त्या रस्त्यांची मोजणी त्यांनी सिटी सर्वे जे आहेत भूमी अभिलेखचे अधिकारी त्यांना बोलवावं आणि ह्या साहेबांच्या समोर याची मोजणी करून घ्यावी. भूमी अभिलेख सिटी सर्वेच्या साहेबांनी जर हे रस्ते डिक्लेअर नाही केले तर संपूर्ण या वॉल कंपाऊंडचा सगळा सुशोभीकरणाचा झालेला खर्च, मी जबाबदारीपूर्वक बोलतोय बघा, हा सगळा संपूर्ण खर्च मी गावाला भरून द्यायला तयार आहे. पण ही मोजणी तहसीलदार साहेब आणि सिटी सर्वेचे जे अधिकारी असतील, BDO साहेब असतील, यांच्या समोर झाली पाहिजे. कारण हे काय करतात, हे गावातल्या लोकांना भडकावून देतात, इथं आणतात, दमदाटी करतात. एक मॉबच्या याच्यावरती यांनी काय केलंय, ह्या लोकांना इथं एवढा त्रास दिलेला आहे. आणि आता ह्या ट्रस्टीमधील जी काही लोक आहेत, हे बघा, तुम्ही जर लोकांची चालू घरं बंद करताय, आता हा उतारा आहे चावडे, गाव चावडे, हा उतारा, मग त्याचा इथं काय संबंध? हा मग सांगतो ना. आता ह्या ट्रस्टीमधील जे काही विश्वस्त आहेत, ह्या काही विश्वस्तांचे त्याच्यातले एक जण जे आहेत त्यांच्याकडे आज गाव चावडीचे गाळे त्यांच्याकडे हे आहेत. दोन विषय वेगळे आहेत, तो विषय आपण नंतर घेऊ. इथला जो मेन मुद्दा आहे तो तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण विश्वस्त अध्यक्ष यांचं सुद्धा म्हणणं जाणून घेणार आहोत. वास्तविक चर्चेने प्रश्न सोडवायला हवा. जर चर्चेने प्रश्न सुटत नसेल आणि लोकांची कोंडी होत असेल तर एवढे डेव्हलपमेंट करून उपयोग काय? ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, तुम्ही सगळी मंडळी एकत्र बसा, मंदिराच्या परिसराचा विकास करा, सुशोभीकरण करा, परंतु कोणाच तरी अडवणूक करून बाहेरच्या येणाऱ्या भाविकांची जर सोय होणार असेल आणि स्थानिक लोकांचा याला विरोध असेल, त्यांची गैरसोय होत असेल तर हे मळगंगा माते सगळ्यांना सुबुद्धी दे, असंच आपलं म्हणणं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण कुठल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहे? मी मळगंगा. किती वर्षापासून अध्यक्ष आहे? मी आता 4 महिने झालं. आमचे जुने अध्यक्ष एक्सपायर झाले, त्याच्यामुळे आमच्या ट्रस्टीच्या मीटिंगमध्ये आता जीर्णोद्धार करताना तुम्ही जी बाजूची जागा ॲक्वायर केलेली आहे, आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना वावरायचा रस्ता बंद झालेला आहे, लोकांची गैरसोय होते, चर्चेने मार्ग का सोडवत नाही? विषय असा आहे का ज्यावेळेला आम्हाला वॉल कंपाऊंड करायचं होतं त्या ठिकाणी, म्हणून आम्ही पहिली भूमी अभिलेखची मोजणी आणली. तिथं आम्हाला भूमी अभिलेखनी मोजणी करून दिली, आम्हाला खुणा करून दिल्या. त्याच्या 115 गट नंबर आणि 107 गट नंबर या दोन्ही गट नंबरच्या आमच्या कप्रत आहेत आणि त्या कप्रतच्या माध्यमातून आम्ही चौकोन त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आमचं हे करत असताना कोणत्या संघही भांडण झालेलं नाही, लक्षात घ्या तुम्ही, कोणत्या संघ भांडण झाले नाही, सगळ्यांच्या संमतीनं केलेले आहे. आणि जर कोणी म्हणत असेल माझी अडवणूक आहे, समजा दक्षिणेच्या बाजूचा कोणी असेल तर त्या दक्षिणेच्या बाजूला प्रॉपर्टीला दक्षिणेच्या बाजूनं त्यांना वावरायला वगैरे असं याच्यामध्ये नकाशामध्ये बाजूला एक बांधकाम आहे, म्हणजे खोली बांधलेली आहे, पत्र्याचं शटर आहे, तुम्ही तिथं भिंत बांधलेली आहे उंच, हो, त्यांना उतरायला जागाच नाही. त्यांना तिकडून पहिल्यापासून नव्हतीच. त्यांना उत्तरेच्या बाजूनं जे रस्ता आहे सिटी सर्वेचा
त्या रस्त्याने ते दक्षिणेल्या बाजूला त्यांच्या याच्यामध्ये येतात आणि त्यांचं आणि आमचं त्यावेळेला भांडणसुद्धा त्यांनी थोडं लोकांचं ऐकून ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याला. आमचं ते तारखा पडत होत्या, पण त्यांच्या ते ध्यानात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून आमच्या गाज त्याचे फोटो स्वतःहून त्यांनी हातामध्ये टिकाव घेऊन ती आम्हाला त्या ठिकाणी पाया खांडून दिलेले आहे आणि तिथं आम्ही भिंत बांधलेले. आज त्यांचे आणि आमचे संबंध चांगले. मंदिराची जागा किती गुंठे? मंदिराची जागा मला माहीत नाही, पण आमच्या याच्यावरती प्रॉपर्टी कार्डावरती आहे. आता जी सार्वजनिक मधला बोळ होता हां. मंदिराच्या उत्तरेच्या बाजूने, हां. तो तुम्ही संपूर्ण ॲक्वायर केलाय. संबंधित लोकांचं म्हणणं असं आहे का ही सार्वजनिक जागा आहे, ट्रस्टने त्याला भिंत घालायची गरज नव्हती. हे तुमचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे का ती सार्वजनिक जागा आहे, लक्षात घ्या. पण पूर्वी आम्हाला आठवत नाही, जवळजवळ एक 100 वर्षापूर्वी तो एक कुट्यांचा प्लॉट होता तो, आणि तिथं मळगंगा मातेचं मंदिर व्हावं म्हणून त्यांनी ती जागा बक्षीस दिलेली. आणि त्यांनी ती जागा जेवढी बक्षीस दिली त्याच्यामध्ये आपण पूर्ण जागेमध्ये मंदिर बांधित नाही. मंदिर असं असतं का मंदिरमध्ये असतं आणि फिरायला चारही बाजूनं त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायसाठी जागा ठेवतात. त्या पद्धतीनं गावकीनं ते मंदिर बांधलेले आहे. आणि चौकून एक मोकळी जागा सिटी सर्वेला सुद्धा तुम्ही जर पेपर तपासले तर रस्ता म्हणून उल्लेख नाही वाणीसाहेब, तिथं फक्त मोकळी जागा म्हणून उल्लेख आहे. पण ती आणि सार्वजनिक जागा आहे ना, ती सार्वजनिक जागा आहे, किंवा ट्रस्टच्या मालकीची नाही. ट्रस्टच्या मालकीची मग नाही. तुम्ही ती ॲक्वायर केली ना, आकवर नाही केली. जायला याला मोकळी सोडून आम्ही बांधकाम केलेलंच नाही. तुम्ही भिंत बांधली ना. भिंत घातली. मग ह्या प्लॉट हा जो प्लॉट दिलेला आहे त्यांनी बक्षीस म्हणून, त्या प्लॉटच्या म्हणजे आम्ही 2 फूट जागा सोडून ती भिंत बांधलेली आहे. आणि ती मोकळी जागा ग्रामस्थांचं असं म्हणणे, आम्ही तो ग्रामसभेमध्ये विषय मांडला, ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये मांडला, आमच्या ट्रस्टीच्या मिटिंगमध्ये मांडला. आम्ही सगळी कागदपत्रं काढली. त्या ठिकाणी आमच्या निदर्शनाला असं आलं आहे का मंदिर आपण तंतोतंत बांधित नाही, ते एक धार्मिक स्थळ आहे आणि त्याला प्रदक्षिणा माणूस पाया पडल्यानंतर ज्या बाजूने येतो त्याच्या विरुद्ध बाजूनं परत प्रदक्षिणा घालून येतो. जर आपण तंतोतंत मंदिर बांधलं तर आपण प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालू शकत नाही. म्हणून ती मोकळी जागा सोडली, रस्ता वगैरे काही नाही. आणि आज त्या ठिकाणी जरी लगत जे प्रॉपर्टी धारक आहेत त्यांना आपण तिथं येण्या जाण्याचं बंधन केलेलंच नाही आहे वाणीसाहेब. काही ठिकाणी तुम्ही पेविंग ब्लॉक बसवले पण नाही तिथं त्यांच्या घरापुढे, म्हणजे जाणून बुजून का काय? त्यांचं म्हणणं असं होतं का इथं बसवायचेच नाही, बसवायचे नाही तर भांडण नको म्हणून आम्ही म्हटलं काय निर्णय लागेल त्यावेळेला बसू. पण वाणीसाहेब विषय असा आहे, त्यांनी ते बांधताना त्यांनीसुद्धा आपल्या ठिकाणी सिटी सर्वेची जागा आहे. आज सिटी सर्वेला कसं असतं का तुम्ही चारही बाजूनं काही जागा सोडली पाहिजे, मग आपलं बांधकाम केलं पाहिजे. त्यांनी ट्रस्टला पण लागू आहे ना, ट्रस्टला टच आहे त्यांनी जी हे तुम्हाला पण लागू आहे ना. तुम्ही तुमचं बांधकाम करताना ट्रस्टने आजूबाजूने जागा सोडली पाहिजे ना. पण हे मंदिर आहे आणि ते वैयक्तिक प्रॉपर्टी मंदिर सुद्धा हे ट्रस्टचं आहे ना, ठराविक पण आम्ही सभासदांचं. बांधकाम नाही केलं, आम्ही मोकळी जागा सोडे ना. आणि आमचं अजून एक त्यांना म्हणणं आहे, बाबा तुमचं जर इकडे निघत असेल का नाही किंवा तुम्हाला जायला जागा नसेल ना तर ह्या इकून देऊ ना आपण. आणि तुम्ही ज्यावेळेला तुम्ही एवढी आज जवळजवळ माहितीप्रमाणे त्यावेळेला त्यांनी 70 ते 80 लाखाची बिल्डिंग बांधलेली. मग त्यांनी आपलं मोजणी करून घेतली पाहिजे, आपली कप्रत आपल्या हातातमध्ये पाहिजे. आपला पहिला आरसा आपण क्लिअर केला असता तर या गोष्टी आता उद्भवल्याच नसत्या. एकत्र बसून चर्चेने प्रश्न का सोडला? लय बाऱ्या बसलो आम्ही लय बाऱ्या बसलो, पण त्यांनी काय करायचं, त्यांनी चुकीच्या पद्धतीने वल्गना करायचं. आम्ही त्याला म्हटलं अरे बाबा भांडण नको, आपण सगळी एकच आहे, जीवी तुमची आहे, आमची आहे, सगळ्या आणि आता गावाची कसं देवी. आहे, तुम्ही एक गावचे जबाबदार पर्सन आहात, काही कुणीच कायमस्वरूपी अध्यक्ष नसतो. बरोबर, शेवटी आपण जी व्यवस्था करतो ती सगळ्यांसाठी करतो, सगळ्यांसाठी बरोबर. पहिली आपल्या गावच्या लोकांसाठी पण. हो. तर तिथं जर त्या लोकांची गैरसोय होत असेल हां, तर काही मार्ग निघेल का? नक्कीच. एकत्र कधी बसाल? कधी तुम्ही सांगशाल तेव्हा. आम्हाला भांडण नकोच आहे, आम्हाला गावाचा एकोपा ठेवायचा आहे. आम्हाला ट्रस्टीच्या माध्यमातून देवस्थानांच्या सुधारणा करायच्यात, आम्हाला त्याला वर्ग मिळवायचा आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा आहे. आम्हाला भांडणं तरणं नकोच आहे ना साहेब. म्हणजे आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून मार्ग काढायची तयारी आहे. तुम्ही सांगत असाल तर आम्ही कधी बसायला तयार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.